नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। अखेर 3 ते 4 महिन्यानंतर ऐतवड्यातून एसटी पुन्हा धावणार। आता एसटीची प्रतीक्षा संपणार। गेल्या 3 ते 4 महिन्यापासून बंद असलेली ऐतवडी बुद्रुक गावातील एसटी बस सेवा अखेर सोमवारपासून सुरू होणार आहे। या निर्णयामुळे विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक तसेच कामानिमित्त रोज गावाबाहेर जाणाऱ्या प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। आष्टा ते शिराळा या मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्याने ऐतवडी बुद्रुककडे लाडेगाव मार्गे जाणाऱ्या एसटी बस सेवा सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली होती। बस सेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता। वयोवृद्ध महिला व रुग्णांना वाहतूक व्यवस्थेअभावी अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं। या गंभीर परिस्थितीची दखल घेत गावचे सरपंच सुभाष कुंभार, उपसरपंच संदीप गायकवाड यांनी नागरिकांच्या वतीने वारंवार इस्लामपूर एसटी आगार प्रमुखांकडे निवेदन देत बस सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली। मात्र रस्त्याची दुरावस्था असल्याचे कारण देत एसटी प्रशासनाने ही सेवा सुरू करण्यास नकार दिला होता। तथापि गेल्या काही दिवसात ऐतवडी बुद्रुक मार्गावर आवश्यक ती दुरुस्ती व मुरुम टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आलं। उपसरपंच संदीप गायकवाड यांनी याबद्दलची माहिती तात्काळ इस्लामपूर आगार प्रमुखांना देत घटनास्थळी पाहणीसाठी आग्रह धरला। त्यानंतर इस्लामपूर आगाराचे अधिकारी नंदकुमार जाधव यांनी स्वतः गावात येऊन प्रत्यक्ष पाहणी केली। त्यांनी काही ठिकाणी किरकोळ अडचणी दूर करण्याच्या सूचना दिल्या। सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या मागणीमुळे ठेकेदार यांनी तातडीने मुरुम टाकून घेतला। आता वाहतुकीस योग्य व रस्ता सुधारल्यानंतर अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आणि सोमवारपासून ऐतवडी बुद्रुक येथे एसटी बस सेवा पुन्हा सुरू केली जाईल असं आश्वासन दिलं। या निर्णयामुळे गावात उत्साहाचे वातावरण पसरलं आहे। विशेषतः शाळा, कॉलेज, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त करण्यात आले। यावेळी वारणा बँक संचालक अरविंद बुद्रुक, उपसरपंच संदीप गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य महेश कांबळे, आबासो चेंडके, प्रदीप फल्ले तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या निर्णयामुळे ऐतवडी बुद्रुक व परिसरातील जनतेच्या दैनंदिन जीवनात पुन्हा सोयी सुविधांचा फायदा होणार असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। बघायला पाहिजे काय तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।